Hello, hello. This is the My Artifact episode number 1643. आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 2:12. ओके, रात्रीचे ना ऍक्च्युली इट्स दुपारचे 2:12. सो वाय एम आय डुईंग आर्टिफॅक्ट एपिसोड? का मी एवढ्या 2 वाजता करून आलोय? बिकॉज हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. बाय. कारण काल मी सकाळी उठलो, वर्धेला होतो. त्याच्यानंतर मग मी कपडे प्रेस केले. तिथून मग मी नागपूरला आलो. 2-2:30 वाजता आल्यानंतर तयारी केली, ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर रात्री 12:30 वाजेपर्यंत ऑफिस चाललं आणि देन त्याच्यानंतर घरी आलो. सो आय जस्ट बिकेम कम्प्लिटली टायर्ड. बट आय कॅन मेक दॅट आर्टिफॅक्ट एपिसोड ऑल्सो. तरी मी ते करू शकत होतो, बट आय कॅन. काल मला खूप वाईट वाटत होतं. व्हाय? कारण काल ऑफिसमध्ये माझ्या जे ज्युनियर आहे, जे माझ्या नंतर लागले, त्यांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. ऍक्च्युली त्यांना परमनंट नाही केले, जस्ट लाईक त्यांचा जस्ट एक प्रकारे इंटरव्ह्यू झाला, समथिंग लाईक दॅट. आणि अजूनपर्यंत त्यांचं असं बिग टाइम वगैरे असं काही सुरू वगैरे झालं नाही. बट काइंड ऑफ लाईक त्या मीटिंग मध्ये ते सारे जण होते आणि मी नव्हतो. सो बेसिकली त्यांना परमनंट करण्यात येत आहे आणि मला परमनंट करण्यात येत नाही आहे, जे की मी त्यांच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि जास्त क्वालिफाईड आहे. बट ऍक्च्युली त्यांना असं वाटते की आय एम नॉट रिअली वर्दी फॉर दॅट. आता माझ्यामध्ये प्रॉब्लेम काय? व्हाय दे डिडंट थिंकिंग अबाउट दे आर रिअली मच बेटर दॅन मी? व्हाय? बिकॉज of that they are doing something really nice thing. तुझ्यापेक्षा थोडी जास्त चांगलं काम करतं असं विचार कर ना. विचार कर. आज आपण निगेटिव्ह विचार नाही करू, आपण पॉझिटिव्ह विचार करू. व्हॉट डिड मनीष डू? तू त्याला स्ट्रक्चर टाकता येते, मला स्ट्रक्चर टाकता येते, तू चांगलं स्ट्रक्चर टाकता येते. इट जस्ट लाईक आपण आपल्या चुका समजा स्वतः फाइंड आउट नाही केल्या तर वी कुडंट डेव्हलप अवरसेल्फ, राईट? सो जर तू चांगल्याने काम करताय आणि आपल्याला ते चांगली दिसून राहिलाय, बिकॉज आय एम जेलस अबाउट दॅट, सो वी कुडंट फाइंड आउट द प्रॉब्लेम. आणि जोपर्यंत आपण प्रॉब्लेम भेटणार नाही, आपल्याला सोल्युशन भेटणार नाही, आपण इम्प्लिमेंट करणार नाही. सो इट्स ऑल दीज थिंग्स यू नीड टू अंडरस्टँड about yourself, and you need to find out ki what's not good in you. So I found it. So I make my work really clearly. आता I don't know, somehow consequences असे येतात की it just like म्हणजे कसं आहे की ते झालं कशामुळे? वाय आय डोंट नो वाय. जस्ट सो मच थिंग्स. आपण नाही का पुन्हा चुका काढून स्वतःला एक प्रकारे, मला वाटतं तू काढ. ओके, जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हा मी काफी चुका केल्या होत्या. कोणत्या? म्हणजे कामामध्ये चुका राहीच, ऑफकोर्स. बट पर्सनॅलिटी मध्ये पण मी खूप साऱ्या चुका केल्या. आय जस्ट मी असं सगळ्यांना दाखवून दिलं की आय वॉज टू इझी, मी खूप इझी आहे टू अचीव देम. आणि त्यांना सगळ्यांना काफी इझी वाटायला लागलं की जस्ट लाईक रिअली इझी गाय, जस्ट वी कॅन पुट अप द हेड. आपण इझिली याच्यावर हे करू शकतो. लाईक तो घेतो मुलगा, नवीन मुलगा लागलेला व्यंकटेश, ही जस्ट लाईक काही 1-1.5 वर्षापासून खूप तरी ज्युनियर आहे. तो मला डायरेक्ट सौरभ म्हणते. व्हाय ही कॉल मी सौरभ? माझ्यापेक्षा 2 महिने अगोदर लागलेला मी प्रणवला मी सर नाही, मी त्याचं नाव नाही घेत, प्रणव म्हणतो. व्हाय इज दिस हॅपन? बिकॉज लाईक स्टार्टिंग पासून तू त्याला सर म्हणते. सो इट जस्ट लाईक आता जाऊन जर तू डायरेक्ट प्रणव म्हणशील तर इट विल बी रिअली नॉट ऑब्वियस थिंग. बिकॉज तू स्टार्टिंगला चुका केल्या आहे. सो डोंट नीड टू बी थिंक लाईक दॅट की
असं काहीतरी एकदम टिट नको वाजू, म्हणजे एकदम टफ नको घेऊ आता. इट जस्ट लाईक शांत राहा आणि डू इट युअर सेल्फ. कमी बोल आणि चांगलं काम कर आणि जस्ट डू इट. इट इज द ओनली वे. आणि आता राईट नाव फाइंड आउट कर की नेक्स्ट जॉब दे, कारण बिकॉज इट्स टेकिंग वी आर टेकिंग टू मच टाइम हिअर अँड वी आर स्पेंडिंग टू मच टाइम हिअर अँड दॅट इज रिअली नॉट रिअली वेल फॉर दिस. So yes, you have to go. So you have to go. You have to find out the job. Yeah. So there is no future around here. So you just feel really guilty after that. Yeah. So, तर त्यामुळे अपसेट होतो. त्यामुळे मी घरी आलो. घरी नंतर 85 एपिसोड रेकॉर्ड न करता Naukri.com वर गेलो, रेझ्युमे अपडेट केला आणि जॉब सर्च करत बसलो. ऑल दिस थिंग्स आय डिड. या. आणि त्याच्यानंतर मग झोपलो तर आज सकाळी उठलो. या. थँक गॉड विशालने मला 2,000 रुपये पाठवले. आय हॅव टू फिक्स माय लॅपटॉप, कारण मला लॅपटॉप फिक्स करायचा आहे. बिकॉज ऑफ दॅट समजा मी लॅपटॉप फिक्स केला की मी म्हणजे ऑनलाईन कोर्सेस वगैरे करू शकतो. बिकॉज एक ग्लोबली ट्रेनिंग आहे जे फ्री ट्रेनिंग प्रोव्हाइड करते फॉर ऑल द कोर्सेस. लाईक यू नीड टू अंडरस्टँड इन्व्हेंटर, क्रिओ, रेविट or SolidWorks. You have to train them online on that course. You have to test, you have to practice. That is really good thing. So मला वाटतंय की हे कोर्सेस मला अटेंड करायला पाहिजे आणि जेणेकरून माझी एक प्रकारे थोडी बहुत तरी डेव्हलपमेंट होईल. या बिसाइड्स ऑफिस, या घरी आल्यानंतर स्पेंडिंग रिअली नॉनसेन्स टाइम ऑन दी इंटरनेट. सो यू हॅव टू स्पेंड सम रिअली गुड टाइम ऑन दी इंटरनेट, ट्रेन युअर सेल्फ फॉर बिल्डिंग अ बेटर फ्युचर. राईट. सो या. सो यासाठी मला लॅपटॉप फिक्स करणं बहुत इम्पॉर्टंट आहे. बिकॉज माय लॅपटॉप वोंट स्टार्ट एनीमोर. आय डोंट नो व्हॉट हॅपन. सो आता वाजले किती, 2 वाजले, 2:15 वाजले आहे. सो आता मी आंघोळ करतो आणि देन तयार होतो आणि मग मी जातो तिकडे, लॅपटॉप दुरुस्तीला टाकतो आणि तिथून मग ऑफिसला जातो. ऑलराईट. सो राईट नो आतापासून मी गोष्टी काही सिरियसली घेतो. प्रत्येक गोष्ट चांगल्याने करण्याचा प्रयत्न करतो. टाइम वेस्ट न करण्याचा प्रयत्न करील आणि प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करील आणि आपल्या फ्युचरला बिकम बेटर बनण्यासाठी मी प्रयत्न करेल. ओके. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. सो this is the end. This is the My Artifact episode number 1643. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.